तरी सुद्धा आपण देवाची भक्ती करत नाही. एक दिवस जर भक्ती केली तर म्हणतात ना देव आमच्याकडे ये नका भोळी पूजा करू नका बरं का. आणि लक्षात ठेवा बरं का, तुम्हाला जर भक्ती करायची ना तर शंकराची भक्ती करत राहा बरं का. आणि शंकराची भक्ती करायची तर असं कारण की भोळे दैवत बरं का. भोळे दैवत म्हणून तुम्ही म्हणता ना भोळे दैवत म्हणजे काय नाही लवकर प्रसन्न लवकर होते तो. पण शंकराची जर भोळी पूजा केली बस तशी शंकराची सुद्धा भोळी पूजा काय करू नका, भोळी पूजा करू नका बरं का. आता एका जणाला देव शंकर प्रसन्न झाले आणि शंकर प्रसन्न झाल्याच्या नंतर त्या माणसाला अशा एक डबी दिली, त्या डबीमध्ये अंगठी दिली. अंगठी अशी निघत राहायची. शंकराने काय दिली, डबी दिली बरं का. मग त्याला झाला का नाही शंकर प्रसन्न झाले का नाही मला त्याला सुद्धा शंकर प्रसन्न झाले. असे बरेचसे उदाहरण आहेत, त्यांना सुद्धा काय झाले शंकर प्रसन्न झाले. बरेच जणांना झाले बरं का शंकर प्रसन्न. पण आपण सुद्धा अगोदर शंकराची भक्ती केली पाहिजे, मगच आपल्याकडे देव प्रसन्न होतो बरं का. काय करायला देव प्रसन्न होतो पण काय मागावं हे कळत नाही कळत हो. असे 3 जण एका जंगलामध्ये गेले, जंगलामध्ये गेल्याच्या नंतर हे 3 जण जंगलामध्ये हरपले. आता जंगलामध्ये हरपले त्यांना वनदेवता प्रसन्न होती. त्यांनी वनदेवाची भक्ती केल्याच्या नंतर वनदेवता आल्या ते मला सांगा काय पाहिजे. आता काय पाहिजे म्हणल्याच्या नंतर पहिला मला काय सांगू देवा, इतका मोठं जंगल मला घरी जायची वाटच सापडणार नाही. फक्त एक काम कर, मला डायरेक्टेड दिल्लीला जाऊ दे. पहिला जो होता तो डायरेक्टेड दिल्लीलाच गेला. पुन्हा दुसऱ्याला सांगितलं काय पाहिजे सांग तुला. दुसरा म्हणला मला डायरेक्ट मुंबईला जायचे. तो दुसरा डायरेक्ट मुंबईला गेला. आणि तिसऱ्याला विचारलं सांग तुला काय पाहिजे. तिसरा काय म्हणला माहिती का, काय नाही देवा तुलाच पटत आहे बाबा, इतकं मोठं जंगल आहे आणि एवढ्या मोठ्या जंगलामध्ये मीच एकटा आहे. हे जे दोघं तो लांब पाठवलीस ना ते पुन्हा वापस आण. सुद्धा काय मागितलं पाहिजे, चांगलंच मागितलं पाहिजे. विठाला या भक्तीचा रस घेतला पाहिजे. एका वर्षातून एकदा 16 बघायला भेटतोय, पुन्हा भेटतो का नाही मला हे शरीर मिळालंय आणि हे शरीर असं की कधी जाईन तर नाही भरोसा नाही. एकदा भेटले पुन्हा जाईन कधी केव्हाही जाऊ शकतं. मला शरीर आहे केव्हाही कसं होऊ शकतं, जाऊ शकतं. बघा एक गरुड आणि गरुडाची आई, गरुडाची आजारी पडली म्हणून गरुडानं देवाकडे गेला. गरुड देवाकडे गेला, देवाला म्हणाला देवा अरे बघ रे इतक्या दिवसापासून माझी आजारी पडली रे देवा, आई आजारी पडली तू काहीतरी कर ना. देव म्हणला रे नुसते आजारीच पडली, अजून 2-3 दिवसानं जाणार म्हणल्याच्या नंतर गरुडाच्या डोळ्यातून पाहिलं. गरुड म्हणला अरे तू काही करू नाही शकत. देव म्हणला अरे आम्हाला सुद्धा जावं लागलं रे. गरुड काय गरुडाची आई चिल्लर रे, आम्हाला सुद्धा जावं लागलं. पण एक गोष्ट लक्षात ठेव, ज्या दिवशी तुझ्या आईला यमदेव भेटायला येते त्या दिवशी तुझ्या आईचं मृत्यू. आता गरुड कामाला जायचं, कामावून आल्याच्या नंतर आईला विचारायचं आई आज कोणते देव भेटायला आले. आई म्हणायची आज आम्हाला लक्ष्मी भेटायला आली. दुसऱ्या दिवशी विचारलं कोणते देव भेटायला आले. दुसऱ्या दिवशी सांगितलं मला गणपती भेटायला आले. तिसऱ्या दिवशी विचारलं आज कोणते देव भेटायला आले. तिसऱ्या दिवशी आई म्हणली मला आज यमदेव भेटायला आले. यमदेव भेटायला आले हे कळाल्याच्या नंतर गरुडानं मागचा पुढचा विचार केला नाही. स्वतःच्या आईला खांद्यावर बसवल्याच्या नंतर लांब एका मोठ्या दरीमध्ये घेऊन गेला आणि तिथे गेल्याच्या नंतर यमदेव काय म्हणला माहिती का, गरुड म्हणला आता इथे यमदेव काय यमदेवाचा बाप सुद्धा इथे येऊ शकत नाही. म्हणलं की यमदेव हळूच मागून आले. यमदेव त्याला म्हणले राम राम. गरुड म्हणला यमदेवा तुम्ही इथं कसे. ते म्हणला आधी तुझ्या आईचं मला प्राण घेऊ दे मगच सांगतो. हे बघ म्हणला आलाच प्राण घ्यायला तर आईचा प्राण घेतला आणि प्राण घेतल्याच्या नंतर यमदेव म्हणला हे बघ मी सकाळपासून ज्या दिवशी जेव्हा तुझ्या आईला भेटायला आलो ना तेव्हाच मी माझ्या वहीमध्ये लिहून ठेवलं होतं की तुझ्या आईचा ह्या दरीतच मृत्यू होय. सकाळपासून वाट बघत होतो तुझ्या आमच्या दरीमध्ये आणतो कवा आणलं की गेलं. त्याच्यामुळे मरणात जवळ येत नाही, आपणच मरणाजवळ जातो बरं का. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, कधीही जाऊ शकतो केव्हाही जाऊ शकतो बरं का. त्याच्यामुळे मरणाला घाबरायचं नाही, अजिबात नाही घाबरायचं बरं का. हो एखाद्या वेळेस जर मी कधी मेलो म्हणजे मरणार नाही पण मेलोच आणि मेल्याच्या नंतर माझ्या अंतविधीमध्ये जर मला माणूस एखादा जर नाराज दिसला ना तर देवाला म्हणेन देवा अजून 2 मिनिटाचं आयुष्य मला दे आणि त्या नाराज झालेल्या माणसाला सुखी ठेवू दे. सुखी ठेवूनच आपलं स्वभाव आणि इथं आनंद घेतला नाही पाहिजे. एके दिवशी मी माठाला प्रश्न विचारला अरे माठा तू इतका गार का राहतोस रे. माठाचं उत्तर आहे का, माठानं इतकं गोड उत्तर दिलं. काय म्हणला माहिती का, माठ म्हणला अरे भविष्य काळात जरी बघितलं तरी सुद्धा माझी मातीच आहे, वर्तमान काळात जरी मला बघितलं तरी सुद्धा माझी माती
मातीच आहे. माठ काय म्हणला? भविष्य काळात जरी बघितलं तरी सुद्धा काय माझी मातीच आहे. वर्तमान काळात जरी बघितलं तरी सुद्धा माझी मातीच आहे. मग गरम कुणावर व्हायचं? कधी जरी बघितलं तर माझी मातीच आहे, मग गरम कुणावर व्हायचंय? हे इतकं गोड उत्तर म्हणजे माठाचं उत्तर बघा. त्याच्यामुळे आपण सुद्धा मरणाला घाबरायचं नाही. आपलं बी कधी बघा कधीतरी आपल्याला एकदा दिवस मरण येणारच आहे. मग त्याच्यामुळे नाराज होऊ नका. जसा माठ गार आपण तसंच आपण ही सगळ्यावरती प्रेमानच राहिलं पाहिजे बरं का. विठाला पुरुष मंडळ सर्वजण हात वर करा. फोटो काढा. सगळेजण हात वर लक्ष्मी नाही का. सर्वांनी टाळी वाजवून भजन करायचे बरं का. जेव्हा भजन करेल तेव्हा टाळी वाजवून भजन करायचे. ऐका, जो कोणी कीर्तनात करील टाळीची टाळा टाळी, जो कोणी कीर्तनात करील टाळीची टाळा टाळी, मग त्या सूर्या सकाळी यमदेव कवटाळी. नका करू टाळीची टाळा टाळी. चला सर्वजण हरी विठोबा Bye.